आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो सावली, तू काय येता सांग बघूया। प्रयत्न करते आजी। संत एकनाथ महाराज विंचू चावला काय मी करू हे भारूड प्रचंड प्रसिद्ध आहे, पण त्यामागे सुद्धा एक कथा आहे। ती कथा सांगावीशी वाटते आज मला। संत एकनाथ महाराज नदीवर अंघोळ करत असताना त्यांना नदीत बुडणारा एक विंचू दिसला। त्या हतबल झालेल्या विंचवावर महाराजांना खूप दया आली, म्हणून काहीही न विचार करता, कोणताही विचार न करता त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी त्या विंचवाला उचलून नदीच्या काठावर ठेवलं। पण हे सगळं करत असताना त्या विंचवाने त्यांनाच डंख मारला, पण महाराजांनी त्या विंचवाचा तो डंख सहन केला, पण त्याला नदीच्या कडेवरच सोडलं। पण पुन्हा तेच घडलं, विंचू पाण्यात पडला। महाराजांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण विंचवाने महाराजांनाच डंख मारला। हे सगळं होत असताना नदीच्या कडेला असलेली लोक महाराजांना म्हणत होती की का वाचवताय तुम्ही त्या विंचवाला, तो तुम्हाला डंख मारतोय, नका वाचव त्याला। तेव्हा संत एकनाथ महाराज एकच म्हणाले की डंख मारणं हा त्या विंचवाचा गुणधर्म आहे, पण त्याच्यावर भूतदया दाखवणं हा माणूस म्हणून माझा धर्म आहे। यातून एकच कळतं, अधर्म करणाऱ्या बरोबर नेहमी अधर्मी वागून चालत नाही। त्याला सत्याच्या, धर्माच्या, चांगुलपणाच्या वाटेवर आणायचा आपण प्रयत्न करायचा असतो। हो, पण ते समोरच्याच्या हातात असतं की नदीच्या कडेला राहून आपलं आयुष्य सुरळीत घालवायचं की परत नदीत बुडायचं। अरे वा सावली, किती सुंदर आणि अर्थपूर्ण कथन केलंस। म्हणजे मला अभिमान आहे, मी तुझा बाप आहे, म्हणजे मानलेला जरी असलो तरी। कळलं का? तू इथे काय करतोयस? मी तुला काहीही बोलायच्या आधी जगन्नाथ आल्या पावली निघून जा। गो तू गप्राव, मीच बोलवलंय ते का? आत्या, तुम्हाला ठाऊक नाहीये या माणसाने काय काय केलंय ते? आपल्या घराण्याचा ज्योतिषी ना हा, म्हणून मी आंधळा विश्वास ठेवला या माणसावर, पण नाही, या माणसाने माझा विश्वासघात केला। श्रद्धा होती माझी याच्या विद्येवर, माझ्या श्रद्धेचा गैरवापर केला। आत्या, एवढंच नाही तर यांनी सारंगला खूप त्रास दिलाय। सारंगचं या पोरी बरोबर लग्न झालंय ना, ते याच्यामुळे। यांनी फसवलंय आपल्याला सगळ्यांना। त्यांनी ना अस्मी नावाच्या एका फ्रॉड मुलीला प्लांट केलं आपल्या घरात। तिने माझ्या सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं। खूप मनस्ताप झाला। मी काय सांगू? तुम्हाला जर का वाटत असेल की माझं काहीतरी चुकतंय, तर तसं नाहीये। हा माणूसच असा आहे, मी सांगते तुम्हाला। त्याच्यासाठीच ते का बोलवलंय मी। काय असताना तिळू, एखादी गोष्ट जर भिजत ठेवली ना तर ती कुचता। हा आत्या, जगन्नाथा, माका सांग, माझ्या रंग्याच्या आयुष्यात ती पोरगी कित्याक आणलंस रे तू? बोल ना। आणि ह्या पोरीचं लगीन माझ्या रंग्याबरोबर कित्याक लावून दिलंस तू? अहो, दुसरीकडे खयव तू लावून देऊ शकत होतोस ना, मग ही अशी पोरगी माझ्या सारंग्याच्या आयुष्यात कित्याक आणलं सांग ना। मी म्हणजे जगन्नाथ यांनी कधी आयुष्यात कोणाची फसवणूक केलेली नाही।
मी जी काही माझी विद्या वापरली आहे ती लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या भल्यासाठीच वापरली आहे. माझ्या कलेवर माझी श्रद्धा आहे, त्यामुळे तिचा गैरवापर मी आयुष्यात कधी करणार नाही. मी जे काही केलंय ते माझ्या लेकीसाठी केलंय. माझ्या एकुलत्या एक लेकीचा जीव या तिलोत्तमाच्या सौंदर्याच्या अति आग्रहामुळे गेलेला आहे. म्हणजे आजही तो क्षण मला आत्ता घडल्यासारखा आठवत आहे. तो अपमान तिच्या इतका जिव्हारी लागला की मी रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे, तेव्हा रूपाने ही अशी मुलगी माझ्या घरात मला सून म्हणून अजिबात चालणार नाही. नील आणि सानिकाचं खरंच एकमेकावर प्रेम होतं, पण तिलोत्तमाबाईंनी नकार दिल्यामुळे नीलनेही माघार घेतले. नंतर तो तिला साधं बघायला आला नाही. आणि ही गोष्ट मात्र तिच्या खूप जिव्हारी लागली. माझी लेक माझं सर्वस्व होते. आम्हा नवरा बायकोना तिच्याशिवाय दुसरं आयुष्य नव्हतं, पण मी माझ्या लेकीला सांभाळू नाही शकलो. कायमचं गमावलं तिला. आणि ह्या पलीकडे मेंदळे कुटुंबाचं जास्त नुकसान झालं. कसं असतं ना आजी, आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागतात. या घरामध्ये पाळणा हल्ला नाही याचं कारण म्हणजे तिलोत्तमाच्या हातून घडलेला तो अपघात. बरं, इथे मी माझी मुलगी म्हणून सांगत नाहीये, पण जगातल्या कुठल्याही ज्योतिषाला जरी विचारलं तरी ते हेच सांगतील की नील आणि सानिकाची जोडी योग्य होती. माझ्या सानिकाने नुसता संसार सांभाळला नसता तर या घराला भरभरून दिलं असतं. पण केवळ तिचं प्रेम होतं म्हणून मी तिला इथे घेऊन नव्हतं आलो. ती या घरात आली असती, त्या घरातला लग्नाचा अडथळा दूर झाला असता, चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या असत्या. पण आता त्याच्यावर कोणाचा विश्वास बसेल की नाही मला नाही माहित. जगन्नाथ, माझं तुझ्यावर आणि तुझ्या विद्येवर विश्वास असा रे. पण तिळू बरोबर तू जे वागलंस ना तर काय बरोबर नाही. निव्वळ सूड उगवायचो म्हणून तू माझ्या रंग्याच्या आयुष्यात ही अशी पोरगी आणलंस. किती आहे हा? अशी म्हणजे? अगं बावन कशी सोनं येते की असं बोलून तिचा अपमान करू नको. मी तिला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मी तिला माझी मुलगी मानलं होतं. कदाचित मी माझ्या कामात यशस्वी झालो नसतो, पण तिच्या आयुष्यातला राजयोग तोच तिला या घरात घेऊन आलाय. आणि त्यावर सांगायचं झालं अजून महत्वाचं तर माझी सावली सारंगची आयुष्य रेखा आहे.